खूप असतं त्याच्यापेक्षा जास्त हे लागलं. हे दिवाळी भेट आहे तुला ती. हा दिवाळी भेट आहे. स्टोन टाईप. हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आजचा न्यू ब्लॉग आहे आमचा फराळ बनवण्याचा, जो दिवाळी फेस्टिवलमध्ये आपण फराळ बनवतो. सो आमचे शेफ शेफ बेकर तू आहेस. बेकर पॅसिटियर एव्हरीथिंग यू आर. घरामध्ये नेहमी आपण असिस्टंट असतो, त्यामुळे लेक्चर असिस्टंट शेफ आहे आणि तू शेफ आहे. ओके, ह्याची पकावगिरी संपली असेल तर मी तुम्हाला सांगते. तर आज आम्ही बनवणार आहोत, आज सुरुवात करणार आहोत बनवायचा दिवाळी फराळ. सो वी आर टार्गेटिंग टू डू 5 आयटम्स. शंकरपाळी, चकली, करंजी, पोह्याचा चिवडा आणि बेसनाचा लाडू. दिस इज व्हॉट वी आर टार्गेटिंग. सो टुडे वी आर गोइंग टू डू पोह्याचा चिवडा आणि करंजी. त्याचा ऑलरेडी प्रेप आम्ही ऑलरेडी करून घेतलेला आहे, बिकॉज रुपेशला अर्ध्या तासामध्ये स्विमिंगला जायचं आहे आणि मला अर्ध्या तासामध्ये माझी एक अपॉइंटमेंट आहे, तिथे जायचं. सो इट्स गोइंग टू बी अ व्हेरी क्विक डे 1 ऑफ फराळ मेकिंग. फराळामध्ये आम्ही स्विमिंग करणार. सगळ्यात अगोदर कढई गरम करा, मग त्याच्यामध्ये पोहे टाका, विच इज आम्ही ट्राय करतोय ॲज अ फूड ब्लॉगर बनायचं, पण बघू, लेट सी हाऊ दिस फ्लॉग गोज. अर्धा किलो पोहे, ठीक आहे. अरे मग ती मोठी कढई घ्यायची. ही मोठीच आहे बाळा. अरे याच्यापेक्षा ती मोठी होती ना ती बिर्याणी करतो. अच्छा, तो टोप म्हणतोय का? ठीक आहे, होऊन जाईल. सो आता रुपेशचं ऐकून आपण बदललेला आहे टोप, मोठा टोप घेतलेला आहे. हो, कारण की आमच्या शेफला माहित नाहीये. यू आर द शेफ राईट. अरे मिक्स कर प्रॉपर. जळतायत बघ खाली. करतीये रे, करतीये. जळण होतंय, तळण नाही, हे जळण होतंय. सुगंध. ओ माय गॉड, ओ माय गॉड. लवकर टाकायचंय, एवढं नाही हलवत. हे करायचं असतं, त्याला प्रॉपर हे करण्यासाठी करतो मी. चिवड्यामध्ये हे सगळं तडका म्हणून जाईल. ओके, ताप आता पटकन सगळ्याला कॅमेरा बसव. झालं असतं. दिन 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 दिवाळी लागली असतं दिवाळी चांगली मस्त पैकी. कॅमेरा तुझा ब्लॉग सुरू व्हायच्या पहिले ब्लास्ट झाला असता. ठीक आहे ना, माझ्यासाठी एवढं करू शकतोस तू. नाही करू शकत, सॉरी. थैंक यू, आपका ये उपकार जिंदगी भर याद रहेगा मुझे. I'm just getting scared की ते पॉप नाही झालं पाहिजे. ऑलरेडी माझ्या पायावरती गरम तेल पडलेलं आहे. सो आय डोंट वॉन्ट टू टेक रिस्क. पहिल्याच दिवशी पहिल्याच फराळामध्ये हे झालेलं आहे. मस्तपैकी. शेफ नाहीये म्हणजे. ऑब्विसली मी शेफ नाही. हे तू नीट ठेवतोस का नाही तर हे पडायचं. झालेलं आहे. राव तुम्ही काय करते तू? हा, I can't be a food blogger for sure. I can't be a food. मला सेकंड टाइम चटका बसलाय. वडापावची नुसती. खूप असतं त्याच्यापेक्षा जास्त हे लागलं. हे दिवाळी भेट आहे तुला ती. हा दिवाळी भेट आहे. स्टोन टाईप झालं. डोंट जज माय स्किल्स गाईज. मला खूप उशीर होतो. तेल लागले त्याला. काही नाही होत रे. रुपेश इतका मागे सरकला कॅमेरा घेऊन. मला 2दा झटका बसलाय तरी मी करतीये. खतरो की खिलाडी. त्यात हिंग, हळद, जिरे पावडर आणि आमचूर पावडर टाकलंय. त्याला एकदम मस्त. चिंगचा मसाला टाकला का? मोठे चिंच मसाला. चिंग्स. तेल जोपर्यंत आता तिथे गरम होत आहे तोपर्यंत आपण हे जे ऑलरेडी फ्राय केलेले इन्ग्रेडियंट आहे ते आपण ह्याच्यात टाकूया. टाकायचं का फेकायचं? फेक के दो इसपे. फेक के मारो. पाउडर इज डांसिंग. क्या बात है, क्या बात है. पाउडर डांस कर रही है.
हे झाल्यानंतर नंतरला अंतर हळू. व्हॉट्स रॉंग विथ यू? मीठ टाक आणि नीट टाक. मीठ हे नीट. मीठ एकदम व्यवस्थित पडलेलं आहे. एक जीव करून घे. एक जीव. एक जीव. मिक्स वेल. मिक्स वेल रे, शेफ काय मिक्स वेल. बोलतात? मिक्स वेल. मिक्स वेल, मिक्स वेल, सॉरी. आणि इथे आम्ही पीठ मळलेलं आहे करंजीचं आणि सारण सुद्धा बनवून झालेलं आहे. तर ते आम्ही आमची स्विमिंग आणि अपॉइंटमेंट झाल्यानंतर बनवूयात. स्वरूपला माहीत नाही की हे कसं करायचं, सो वी आर टीचिंग हिम. एक लाटू अशी, ठीक आहे, आणि मग त्याच्यामध्ये तू थांब बाळा, अजून नाही झालंय. कधी होईल ना? काय असं? उद्या सकाळी. त्यासाठी काय वेट करू? अरे असं करायचं, हो ना? What did I do? I did something. I messed up. पूर्ण राऊंड पाहिजे. असं काय करते? ओके. सेमीसर्कल. नाही पण ए बा असं त्याच्यामध्ये टाकायचं, ठीक आहे, आणि मग त्याला असं बंद करायचं. समोसा बनव त्याचा. हो मी राऊंड राऊंड सारण घ्यायचं, ठीक आहे, 1 स्पून, ठीक आहे, हे असं टाकायचं आणि मग पाणी आहे ना, पाणी घ्यायचं आणि हे सगळं बॉर्डर्सला लावायचे सो दॅट इट कॅन स्टिक टुगेदर. अंडरस्टूड? पाणीने स्टिक होतं. हे बघ, आय शो यू. ओके, मेक शुअर देर इज नो गॅप, एल्स जे आतलं सारण असेल ना ते सगळं तेलामध्ये होणार. ओके, वी डोंट हॅव अ शार्प वाटी. Yeah, my designs. Because you are घाटी. व्हॉट? Because you Look are at this घाटी. small little. मी क्विट केली जॉब, आता मी दुसरीकडे काम करेन. तर झालं. अरे 4-5 केले असते पूर्ण फिनिश झालं असतं. हो, अरे रे. हा झालं माझं. बाय. मैं तो थक गई भाई साहब. किती लाटायचं हे, ऍक्च्युली तू लाटलं पाहिजे होतं. म्हणजे घ्यायला खूप ताकद लागते रे बेबी. हे बघ, म्हणजे मसल्स येतील आता नेक्स्ट डे. सो आपली फर्स्ट करंजी जात आहे आत. लेट्स सी. कुठं आत? तेलात. सो आपल्या पहिल्या 2 नानूने केलेल्या, स्वरूपने केलेल्या करंज्या जात आहेत. तेल मस्तपैकी गरम आहे. किती सुंदर बघ आपोआप वरती आल्या. हे बघ, टाकल्याबरोबर मस्त वरती आल्या. वाव, पलटी कर. पलटी मार. सुंदर. तेल एकदम परफेक्ट तापलेलं आहे. स्मारू, कम हॅव अ लुक. खूप बस. I'm not gonna taste this for this hot. You have to taste. Good. नाईस राईट. But the design doesn't look. You can't see the design. यू शुड गिव्ह दिस डिझाईन क्रेडिट टू डॅडी. Yeah. येस, हे झालेले आहेत. You will see all the things. It's so hot, I can't eat it right now. मस्त छान झालेले आहेत करंज्या. फक्त क्रंच. फक्त गरम मला वाटतं. गरम गरम नाही खायचं, पहिलं देवाला दाखवायचं. हॅलो एव्हरीवन आणि वेलकम टू डे 2 ऑफ फराळ मेकिंग. फराळ मेकिंग. यू डोंट चॅलेंज माय मराठी. खूप वाईट आहे तशी पण माझे. काल आपण काय बनवलं? करंजी आणि चिवडा. कारण आज काल आम्ही बनवलं करंजी आणि चिवडा. आज आम्ही बनवणार आहोत बेसनचे लाडू. हो, थँक्यू बेटा. सो स्मरू पण कामाला लागलेला आहे, तो वरच्यावर जी क्लिनिंग आहे तो करतोय. एनिवेज, गेटिंग बॅक टू अ फराळ. आज आपण करणार आहोत बेसनचे लाडू आणि शंकरपाळी. सो मी बेसनचे लाडू भाजायला घेणार आहे. चकली पण. उप्स. मी बेसनचे लाडू भाजायला घेणार आहे आणि साईड लाडू बाय भाजतात. सॉरी, मी बेसन भाजायला घेणार आहे. बाय द टाइम बेसन भाजत आहे, रुपेश त्या प्लॅटफॉर्मवरती व्हॉट इज गोइंग टू डू, तो शंकरपाळीचं पीठ मळणार आहे, डो रेडी करणार आहे. सो इन दॅट वे वी आर मल्टीटास्किंग अँड वी आर सेव्हिंग टाइम. आणि त्याच्यानंतर शेवटीला आम्हाला चकली बनवायची आहे, विच इज एव्हरीवन्स फेवरेट. व्हॉट इज शेवटीला?
शेवटीला म्हणजे लास्ट ॲट दी एंड. यू डोंट नो बेब. सो सगळ्यात अगोदर आम्ही ते तूप तापत ठेवलं आहे. हे 1 कप तूप आहे, त्याच्यामध्ये आम्ही 2.5 कप बेसन टाकत आहोत. आणि अजून 2 गोष्टी लागणार आहेत, म्हणजे साखर आणि वेलची पूड. तर ती पण मी साईडला काढून ठेवलेली आहे. कमिंग टू रुपेश, मैदा आणि मैद्यामध्ये तू काय काय बनवली आहे विहीर. त्याच्यामध्ये तू काय टाकणार आहे विहिरीमध्ये? पाणी, दूध आणि तूप. नाही, फक्त दूध, तूप आणि शुगरचं मिक्सचर मी इथं रेडी केलंय. ओके, सो दॅट यू आर गोइंग टू पुट. ओके, आणि मग तो मळणार आहे. तूप मस्तपैकी गरम झालेला आहे. नाव आय एम गोइंग टू पुट बेसन इन इट. हलवत राहायचं. रुपेश इज टेकिंग ओव्हर द बेसन लाडू भाजण्याचं काम, कारण की त्याचं पीठ मळून झालेलं आहे. तर मी आता कारण की मी मागे बनवले होते बेसन लाडू गणपतीमध्ये. हा, तर मग काय झालं, पण आता तो करतोयस ना, मग मी आय एम गोइंग बॅक. त्याचं हे करेल पाणी. एनिवेज, हा करणार आहे बेसन भाजण्याचं काम. करतच आहे, आणि मी करणार मी आहे. लाटणार आहे शंकरपाळीसाठी ते डो, आणि स्मरो ते काप करणार आहे. सो लेट्स सी. सो मी आता हा गोळा करेल, ठीक आहे. हा लाटेल फ्लॅट, ठीक आहे. फ्लॅट लाटून तुला ह्याच्यावर देईल. यू जस्ट हॅव टू कट इट लाईक स्क्वेअर. ओके, आय विल शो यू हाऊ टू डू दॅट. No, I can do it. बट आय हॅव टू शो यू वन. हे लाटलेलं आहे, ठीक आहे. डोंट वरी अबाउट दिस क्रॅक्स, दे आर स्टील फाईन. ओके, हे बघ असं करायचं तुला. अरे त्याच्यामुळे तुला हे बघ. फ्लेवर आहे. हां, असं? हां, सगळे असे लाईन आणि मग त्याला असं, ठीक आहे. डू यू वॉन्ट टू ट्राय ते कुठे गेलं यार? Straight. गोइंग समवेअर एल्स? टू होल्ड इट विथ युअर अदर हँड. या करेक्ट. आफ्टर एजेस लेटर स्मरूप इज फिनिश डुईंग इट. बस अजून बारीक नाही करायचंय त्याला. थँक्यू, मंडळ आभारी आहे. प्लीज गो अँड डू युअर वर्क, आय विल डू दिस. तेल आपलं खूप खवळलेलं होतं. तू येत नाहीये रे कॅमेरामध्ये. खूप खवळलेलं होतं, त्याने मला भरपूर चटके दिलेले आहे. सो लेट इट काम डाऊन. समरचे चटके आहेत ते. राहू देत. थंड झालं बघ. ओके, लेट्स गो. एक टाकणार. आता मी थोडे करून हाताने टाकेल. एक टाकेल ती. एक तर नाही टाकणार. टाक लवकर. बेबी, आय स्टील रिमेंबर मी पप्पा चांगले बोललेले 2 आठवड्यापूर्वी, काही म्हणू नको, मी सगळं पाठवतो, तुला काय पाहिजे लिस्ट दे, मी सगळं पाठवतो. अँड आय वाज लाईक, नाही पप्पा, आम्ही सगळं घरात बनवणार, आम्ही एटलीस्ट 5 पदार्थ घरात बनवणार आणि स्वतःला जाणून घेणार. आय विश आय जस्ट टोल्ड माय फादर टू सेंड एव्हरीथिंग फ्रॉम इंडिया. ह्या अगोदरचे शंकरपाळ्या हेड शेफने जाळलेले आहेत माझ्यामुळे, कारण की मला चटका बसला. शंकरपाळ्या नाही चांगले झालेत रे, ते लाईटमध्ये तसे दिसत होते, छान झालेत. आता आपण चकलीची तयारी करतो. आता हे माझ्याकडे पीठ आहे चकलीचं. आता माझ्याकडे अजून एक बोल भरून आहे पीठ. सो सगळ्यात अगोदर आपण हे वाटण लसूण, कोथिंबीर आणि जिरेचं ह्याच्यात टाकणार आहे. आणि मग हे तडक्याला जिरे, अजवाईन आणि तीळ आणि हे घरचे मसाले, लाल तिखट, जिरे पूड आणि हळद, आणि ऑब्व्हियसली मीठ पण जाईल नंतर सगळ्यांमध्ये. तर ही रेसिपी आहे प्रियंकाची. होपफुली इट टर्न्स आउट टू बी गुड. होपफुली मी ती नीट करेल. ती तर चांगलंच करते, होपफुली मी नीट करेल ती.
सो लेट्स गेट स्टार्टेड. सगळ्यात चमचा घ्या हलवायला. तेल तापत ठेवलेलं आहे आपण. त्याच्यामध्ये आपण हे तिन्ही गोष्ट जिरे, अजवाईन आणि तीळ. माय गॉड, व्हॉट इज हॅपनिंग टू मी. बघितलं तू फास्ट केलेला गॅस, मी तुला बोललो स्लो कर, तर आता अजून उडलं असतं तुझ्या अंगावर. ठीक आहे, आता हे सगळं चांगलं भाजून घ्यायचंय. थँक्यू रुपेश फॉर सेव्हिंग माय लाईफ. भाजून घेतल्यानंतर आपण शेंगदाणे भाजू. पोहे पोहे बनवते का? कांदा पोहे. माय डिड आय से शेंगदाणे? आय डोंट अंडरस्टँड. बिकॉज आपण दररोज शेंगदाणे भाजत असतो ना, त्यामुळे. एनिवेज, हे चांगले भाजल्यानंतर खरपूस त्याच्यामध्ये आपण हे लाल तिखट, What is जिरेपूड, खरपूस? मी ह्याच्यामध्ये थोडंसं आमचूर पावडर पण टाकलंय जस्ट फॉर द टेस्ट. मसाले टाकले आहेत ना तू, आणि तीळ असं वाटतं लाडूचं मिक्सचर मध्ये, चॉकलेट लाडू. काय वाजत असतं, कलरफुल वर कलरफुल करते. लाल हरा पिला, गुलाबी पिला. मग सकाळी निघायची चकली खाऊन. हे आता पीठ टाकलं का तू चकलीचं? पीठ आणि मीठ पण टाकायचं. सॉल्ट. एक मिनिट पण, सॉल्टच आहे ना एकदम नक्कीच. तर शुगर असायची. आतापर्यंत साखरच हँडल करतो आपण. बेसनाच्या लाडूला वेळ लागेल, सो तोपर्यंत आम्ही चकल्या पण थंड करू. व्हायला पाहिजे प्रॉपर. हां ठीक आहे, मग थंड होऊ देत, तोपर्यंत आपण चकल्या करून घेऊयात. दिस इज माय फर्स्ट चकली. पुन्हा एकदा ट्राय करू आपण. रॉंग. त्याच्यावरती नाही गेली पाहिजे रे. ठीक आहे ना, आपण साईडला करू. उप्स. पेश वॉज ट्राईंग हँड्स ऑन दिस डिव्हाइस. छान आहे ना. आता हा मला पटपट करून देईल आणि मी पटपट फ्राय करेल. आणि ही आमची पहिली चकली, विच इज व्हेरी क्रिस्पी आणि मस्त झाली आहे. टेस्टला पण एकदम छान आहे ना. तिखट नाही आहे, तिखट नाही आहे, विच इज ओके. जोक सपाट, पण खरंच आम्ही खूप थकलोय. एवढ्या चकल्या अजून तळायच्यात मला, आणि एका वेळेस 5 ते 6 चकल्या चालल्यात कढईमध्ये. आणि रुपेश आता फायनल लाडूच तोच शेवटी बनवणार आहे. माझ्याकडून होणार नाही, कारण की आय हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन द चकलीज. ऑलरेडी 1 डब्बा भरलेला आहे. सो बेबी 1 किलोमध्ये साधारण किती चकल्या झाल्या? 75 to 80. 80 चकल्या तर होणारच होणार प्रॉपर 1 किलोच्या अंदाजामध्ये. बहुत मेहनत के बाद फरार इज कंप्लीट. Yeah. And look at this guy. He doesn't want to end the vlog. He wants to eat the brownie with ice cream. brownie with ice cream. Okay. Can you please come here, end the vlog? I'm really tired. Hungry for my dessert. So, here we are going to show you. तो ये मैंने सब बनाया है भाई, सब बनाया है मैंने. ओके, देखो. चकली अच्छी नहीं है. चकली मम्मी ने बनाई है. So, and Smarup is going to do the tasting. He barely helped us. Whatever you helped, it was a learning. I had this, Do you want to try? but first Come. I'll try chakli. त्याच्यात नको ठेव. Get the crunch. The crunch is good. Also pretty good taste. I made this with my own hand. Yeah, you did. Oh. Full Try drama. properly. It kind of tastes like modak, Yeah. right? Yeah. The outside is too hard. Yeah. Maybe we did not try it properly. You can try the other one. Try to break with your hand rather than directly putting it in your mouth. Yeah. See? This is how it should be. It's crunchy. Yeah. So what is this again? This is Shankar Pali. But let's try this.
Too much drama you're creating now. Just tell it how it is. मास्टर शेफ. That's good. This one is good. Too good. चिवडा आहे. That's Chili. chilies. So हा फक्त चिवडा खाऊन बघ. Wow. तुम्ही बनवलं स्वतःच्या हाताने. नाही दुसऱ्यांच्या हाताने बनवला आम्ही. हा ना. आमची फक्त बॉडी होती. Is it nice? You know those part? Yeah. Crunchy? They're kind of good. I like those. Peanuts. Yeah. युवा पीनट. What laddu is this? बेसन लड्डू. Yeah, I like this. बेसनचे लाडू आहेत. It's nice, Daddy is saying. I haven't tasted because I don't like sweets. Best one. Huh? Best one. Really? Daddy. किती एफर्ट घेतले मी त्यासाठी. हा अच्छा सगळं प्रमाण वगैरे कुणी टाकलं हो तू टॉक टू माय हँड अरे बनवलेलं महत्व असतं. ओके ओके सो ओव्हरऑल आर दे ऑल गुड The रिअली worst one is this. Oh, the best one is this. हमारा मेहनत का फल वॉज मीठा एंड नमकीन एंड अ लिटिल बप्पा लाइक्ड इट सो tune for the next vlog because we will be covering the Diwali event in Docklands which my friends are organizing and I'm hosting. Happy Diwali everyone, have a safe and peaceful Diwali, enjoy karo India mein or wherever you are in this world. So hope you enjoyed this vlog but आप like share और subscribe नहीं कर रहे हो so please do like share and Subscribe.